राखणदार त्याची एक जागा आहे, करवंदीची जाळ आहे. आपण जो जाईल तो तिथे काठी ठेवी आणि त्याला सांगायचं बाबा माझी गुरं सांभाळून घरी घेऊन ये. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि आपल्या इकडे अशी पण वरती कुठेतरी जागा आहे ना, जिकडे तो राखणदार गवारी गवारी बोलतो ना आपण गवारी, त्याला. हा. त्याला काठी टाकायला लागतं, तिथं काठी ठेवून यायला लागतं. ती काय आहे तिथं? म्हणजे गवारी म्हणजे असं आहे, आपण पण आता आपण देत नाही म्हणून गुरं असल्यानंतर ते हे नारळ वगैरे द्यायला लागतं. त्याच्या नावाने नारळ द्यायचं, पुन्हा काठी ठेवायला. आता काठी ठेवायला जंगलामध्ये कोण वर जातो? पूर्वीचा जो गवारी म्हणून एक म्हणजे असं होता राखणदार, तो अचानक म्हणजे काय त्याला जंगलामध्ये काय झाला, तो मेला तिथे. पण तो काय म्हणजे गवारी म्हणजे सर्व लोकांचा तो हे होता की गुरं जंगलामध्ये गेल्यानंतर तो राखून मी सांभाळायचा आणि तो गवाऱ्याला पण तो सांभाळायचा. पण तो काय करायचा, तिथे गेल्यानंतर एक असं एक त्याची एक जागा आहे, ती जाल म्हणतो आपण, तर करवंदीची जाल आहे. तिथे ना आपण गवाऱ्याने ना आपण जो जाईल तो तिथे काठी ठेवी आणि त्याला सांगायचं बाबा माझी गुरं सांभाळून घरी घेऊन ये किंवा मला घरी ने. तर तो लोक अजून ते प्रथा चालूच आहे. तर अजून लोक जातात काठी वगैरे. आणि आपल्या इथे ना संपूर्ण म्हणजे आता पूर्वी त्याला नारळ द्यायचे इथून घरांतून, म्हणजे असं वाड्यांतून द्यायचे, आपल्या गुरांचं व्यवस्थित राहावे म्हणून नारळ द्यायचे. आपण पण द्यायचो, पण आता बंद झालं. असे लोक देतात नारळ गवारी. तो कधी कधी आपल्या इथून पण जातो, गावांतून पण जातो तो रात्री. तर आपली म्हणजे जुन्या घराची तो दरवाजा ठोकून जायचा. तुम्ही बघितले त्याला? म्हणजे अजून आवाज येतो, म्हणजे असा कधी आमुषा पूर्ण कधीतरी असा आवाज येतो दरवाजाचा, ठोकतो 2 वेळा, असा टोका मारता आणि निघून जातो. पण येताना मात्र पाय वाजतात बुटाचे, फाट 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 करून जातो वर. हां.